चहा. मुंबईत आल्यापासून भारीच आवड लागली आहे चहाची. होय, भांडारकरांनी या पेयाची ओळख करून दिली. आवडले प्रकरण. बरे टाइम्स वाचलाच असेल आपण आजचा. हो, वाचलीत का आमच्यावरील टीका? हो, आपल्यावर पक्षपातीपणाचा जोरदार आरोप केला आहे त्यांनी. आपल्याकडून असे काही होणे शक्यच नाही याची मला अगदी पक्की खात्री आहे. परंतु मला ही केस समजावून सांगाल का? कारण टाइम्सने खोडसाळपणा करून हे रान उठविले आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांनी असे म्हटले आहे की एका हिंदी इसमाने 100 रुपयांची नोट गहाळ केल्याचा बहाणा केला. यासाठी आपण त्याला केवळ 1 महिन्याची सौम्य शिक्षा फरमावली. परंतु दुसरीकडे मरे नावाच्या एका युरोपियन माणसाने मात्र 50 रुपयांची चोरी केली. तरी सुद्धा आपण त्याला 6 महिन्यांच्या सक्त मजुरीची शिक्षा दिली. असे का? बरोबर. वरवर पाहता 100 रुपयेवाल्यास 1 महिना आणि 50 रुपयेवाल्यास 6 महिन्यांची सक्त मजुरी हा विरोधाभासाचा देखावा निर्माण करण्यात इंग्रजी वृत्तपत्रे यशस्वी झाली आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 100 रुपये गहाळ झाल्याचा बहाणा करणारा हिंदी नोकर प्रामाणिक आहे अशी साक्ष खुद्द त्याच्या मालकानेच दिली आहे. आणि त्याउलट मरे नावाच्या युरोपियनाने पूर्व नियोजन करून 50 रुपयांची चोरी केली. आणि इतकेच नव्हे तर कोणीही अडथळा केल्यास हल्ला करण्याच्या हेतूने एक भरलेले पिस्तूल जवळ बाळगले. तेव्हा ॲपरंटली दोन्ही गुन्हे सारखेच वाटले आणि त्यांच्या शिक्षेत पक्षपात किंवा भेदभाव जरी वाटला तरी वस्तुतः तसे नाही. हिंदी वृत्तपत्रांनी आमची बाजू उचलूनही धरली आहे. पण मग टाइम्सचा कान कोण पिळणार? कालच कागलन साहेबांची भेट झाली. अगो बाई, म्हणजे मिसेस कागलन सुद्धा आहेत की काय मुंबईत? नाही नाही, त्या इंग्लंडास गेल्या आहेत आणि कागलनही ठाण्यास आहेत. परंतु टाइम्सचा कान पिळण्याचे काम ते करणार आहेत. मरेला दिलेली शिक्षा रास्तच आहे हे मांडणारा खणखणीत लेख ते लिहित आहेत. मग ठीक आहे. आपल्यावरील पक्षपाताच्या आरोपास एक इंग्रजी न्यायाधीशच उत्तर देतो आहे ही तुमची आणि त्यांच्याही न्यायप्रियतेची साक्षच म्हणावयास हवी. अखेर भेद हिंदी आणि फिरंगी माणसे असा नसून सत्यनिष्ठ न्यायप्रिय माणसे आणि कांगावखोर अपलाप करणारी माणसे असा आहे. होय ना? बरोबर. स्मृतींचे सोयीस्कर दाखले देऊन या सभेमध्ये स्त्रियांविषयी अनेक विटंबना सूचक उद्गार काढले गेले. वास्तविक आपल्या पूर्वकालीन ग्रंथांमध्ये ज्यास आपण शास्त्र म्हणतो त्यात स्त्रियांप्रती आदरभाव सन्मान दाखवावा, त्यांचे सदैव रक्षण करावे, त्यांस मित्रत्वाच्या नात्याने वागवावे असे म्हटले आहे. ही गोष्ट आपण विसरतो ही मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. स्त्री ही पुरुषाची अर्धांगिनी मानली जाते यातच तिच्या समानतेची स्पष्ट सूचना आहे. येथे स्त्री जातीचे म्हणून अनेक दोष वर्णिले गेले. परंतु वक्ते हे विसरले की स्त्री जातीचे दोष दाखविताना आपल्या माता, भगिनी, कन्या, पत्नी यांच्यातही तेच दोष आहेत असे मानावयाचे काय? की आपले ते सारे पवित्र आणि इतर स्त्रिया मात्र अपवित्र असा न्याय आहे. आपला सारा पुरुषार्थ स्त्रियांवर सत्ता गाजवण्यापुरताच उरला आहे ही मोठीच लाजिरवाणी बाब आहे. आपला पुरुषार्थ दाखवावा असे वाटत असेल तर त्यासाठी अन्य स्थळे पुष्कळ आहेत. साऱ्या पृथ्वीवरील लोक आपल्यावर चढ करून आपल्यास तुच्छ मानित आहेत याची लज्जा वाटावी. परंतु ते एकीकडे राहून आपल्यास जी काही सत्ता गाजवावयाची ती आपल्याच घरातील स्त्री समाजावर असे वाटणे म्हणजे अधमपणाची दुसरी कोटी दिसत नाही. The road was long and the sun was bright. Both the Duke and the horse were tired and thirsty. It seemed impossible to reach the fort and find the treasure. But the perseverance आहो,
रागावणे झाले आहे का? नाही, पण पुन्हा तू किंचाळशील आणि ओरडा मात्र मला बसेल. पण हात धरला तरच किंचायचे आहे हं? असे ताई सासूबाई आणि माझे ठरले आहे. असे होय. पण तरी तू जाच. तुम्ही सारखा सारखा अभ्यास का करता? गंगाबाई, या बसा. कसे गंगाबाई, विद्येनेच मनुष्याच्या अंगी शहाणपण येते. ज्ञानामुळे जगाकडे कसे पाहावे हे कळते आणि आपली प्रगती होते. तुम्हाला कीर्तन सुद्धा करता येते? अं? छान. पण काय हो, सारखा सारखा अभ्यास नाही तर कीर्तन. तुम्हाला सागर गोटे, लपंडा, विटी दांडू, काचा पाणी, लगोरी, आंधळी कोशिंबीर काही सुद्धा येत नाही? अं? आम्ही तर किती खेळत असू, आणि ते कोणीच सुद्धा नाही माझ्या बरोबर खेळायला. सगळ्या वडील बायका आहेत. अहो अहो गंगाबाई, हे बघा गंगाबाई, रडू नका. अहो कृपा करा, दया करा, रडू नका, नाहीतर तुमच्यामुळे मला ओढा बसेल. अहो गंगाबाई शांत व्हा. गंगाबाई शांत व्हा. मग आपण कोणता तरी खेळ खेळूया ना. खेळ? तुम्ही सारखे इकडे तिकडे का बघत असता? काही नाही. अहो कुठला खेळ खेळायचा याचा विचार करतोय ना. अहो कसे, सागर गोटे, काचा पाणी हे तर मुलींचे खेळ ना. हो, तेही बरोबर आहे. मग आपण आंधळी कोशिंबीर खेळूया का? अंधारी कोशिंबीर? चला ना, नाहीतर मी रडे ना. नाही, हो खेळूया आपण. उभे राहा, तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधतो. नाही, आधी तुमच्या. अहो पण सांगितलेलं तुमच्या. बरे, आता पट्टी कुठे शोधायची? हा, ते बघा, हा पंचा बांधतो. चला. चोरून बघत नाही आहात ना? दिसत नाही आहात ना तुम्हाला? अहो नाही गंगाबाई. ठीक आहे, मग पकडा बघू मला. थांबा, आलोच तुम्हाला पकडायला. गंगाबाई, अहो गंगाबाई, हे बघा जास्त दूर जाऊ नका. अहो कुठे आहात तुम्ही? गंगाबाई, अहो धडपडेल मी. गंगाबाई, अहो कुठे आहात? गंगाबाई, पकडले. आता कसे? अरे बापरे, तुमचा हात एवढा मोठा कसा? ताई काकू, काय रे? मनी डाचणारी एक गोष्ट बोलावयाची आहे. बोलू का? बोला ना रमाबाई, निसंकोचपणे बोला. आम्ही येथे आलो आणि शांतेच्या प्रथम दर्शनाने धक्काच बसला मला. नवमतवादी भांडारकर दाम्पत्याची लाडकी लेक, आणि ती सुद्धा केशव अपन केलेली, आलवण नेसलेली. काही केल्या पचनी पडे ना ते माझ्या. आम्ही पुण्यास असताना स्वतःनी दुर्गा वंशांच्या बाबतीत खूप प्रयत्न केला होता, परंतु अखेर त्या नात्यासही दुराव्याचा एक पदर आहेच. भावापेक्षा वडिलांचा त्यांच्यावरील अधिकार जास्त ठरला आणि त्या तशाच राहिल्या. आणि शांता तर आपली पोटची लेक आहे.
राग नाही ना आला माझ्या धाडसाचा? मला अगदी कळवळून वाटले म्हणून बोलले हो मी. रमाबाई, याची पूर्ण कल्पना आहे आम्हास. म्हणूनच शांतीची ओळख करून देताना मी तुम्हास म्हटले होते. लहान वयातच लग्न झाले तिचे आणि 12व्या वर्षी वैधव्य आले. आमचेही घरी वातावरण कर्मठच, त्यामुळे तुम्हास ती या रूपात दिसते आहे. परंतु आम्ही उभयतात तिला सगळ्यांमध्ये मिसळून वागवतो. आता शिकते आहे ती आणि पुढे लवकर चांगला वर बघून तिचा पुनर्विवाह करून देण्याचा निश्चय आहे आमचा. आम्ही उभयतांनीही तिला या बाबतीत खूप आग्रह केला, पण तिचे म्हणणे होते, मला असेच बरे वाटते. तुम्ही बाकी वागणुकीत काही दुजाभाव करीत नाहीत तेवढे पुरेसे आहे मला. सकेशा विधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ग्रामण्य तसे इतर बरेच त्रास सहन करावे लागतात हे शांतेस ठाऊक आहे. तिच्यामुळे आम्हाला आणि साऱ्याच चुलत कुटुंबाला हे सोसावे लागेल असे मनोमन तिला वाटते. सुरुवातीला थोडा काळ असा विरोध सोसावा लागतोच, पुढे यथाअवकाश सारे काही निवळते असे आम्ही परोपरीने तीच सांगितले, परंतु ती ऐकत नाही. मात्र पुरेसे शिक्षण झाल्यावर आम्ही तुझ्या पुनर्विवाहाची खटपट करणार असे आम्ही तीच बजाविले आहे आणि त्यास तिने मान्यताही दिली आहे. तेव्हा खरे सांगू का रमाबाई, तिच्या सासरची मंडळी ना सनातनी असली तरी खूप प्रेमळ होती. कदाचित त्यांचा मान राखण्यासाठी ती असे वागत असेल. त्यामुळे घरच्यांपेक्षा कुणीतरी बाहेरच्या आणि तरीही जवळच्या व्यक्तीने मन वळविले तर कदाचित. बरोबर. कधी कधी एखादा बदल घडवून आणण्यासाठी स्वतःचे मनोबल अपुरे पडते आणि म्हटले तर तिराईत, म्हटले तर जवळचे असे एखादे नाते असे बळ आणि निमित्त देऊ शकते. आमच्या शांतीचे मन वळविण्याचे काम तुम्ही केलेत रमाबाई, तर त्यासारखा मोठा आनंद नाही आम्हास. आपल्या साऱ्यांचा पाठिंबा असेल तर मी माझ्याकडून अगदी पूर्ण प्रयत्न करेन, आणि तोही अगदी आत्ताच. आपण सारी येथेच बसा, मी आत्ता आले. शांते, ऐकलंय मी सारं रमा, पण काय शांते, हा बदल करणे तुला कठीण जात आहे असेच ना? होय ग रमा, आजपर्यंत दादासाहेबांनी आणि आईनी अनेक वेळा मला सांगितले, आलवण नेसू नको, सकेशा हो. पण खरे सांगू, आजपर्यंत जितकी वर्ष मी सासरी घालवली ना, ती सारीच वर्ष आनंदाने भरलेली होती का? हे गेल्यावर सासरच्यांनी मला आलवण नेसवले, माझे केशवपन केले, पण त्या साऱ्यांनीच तितकीच मायाही केली ग माझ्यावर. इतर विधवांसाठी आलवण आणि केशवपन म्हणजे जाच आणि जुलूम असतो, पण माझ्यासाठी ही माझ्या मायेच्या माणसांची आठवण आहे. आणि आजही मी माझ्या पतीवर करीत असलेल्या पराकोटीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. ते सारे खरेच शांते. अगो, पण तू भगवद्गीतेत वाचलेच आहेस ना की हे शरीरच मुळे एखाद्या वस्त्रासारखे असते. मृत्यूच्या वेळी आत्मा हे शरीररूपी वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो. त्यामुळे तुझे यजमान जरी गेले असले तरी त्यांची आठवण तुझ्या मनावर कायमची कोरलेली आहे आणि ती कशानेही पुसली जाणार नाही. खरे ना? हो. अगो,
मग तू हे आलवण टाकून नवे लुगडे जरी नेसलीस तरी ती आठवण तशीच राहणार, खरे ना? हो. शांते, आपण सारेच नवमतवादी, परंतु न्यायमूर्तींनी देखील प्रथम पत्नीच्या निधनानंतर विवाह केला तो 11 वर्षांच्या यमुशी, माझ्याशी, एखाद्या विधवेशी नाही. त्याचा कलंक कायमचा लागला आहे त्यांच्या माथी. त्याची कारणे जी काही असतील ती असो, त्यांच्या दृष्टीने बरोबरही असो, परंतु त्यांच्या माथीचा हा कलंक काही पुसला गेला नाही, अगदी आजता काय. तुला असं नाही वाटत शांते की दादासाहेब आणि अन्नपूर्णाबाईंच्या बाबतीत सुद्धा लोक असेच म्हणत असतील की ही माणसे एवढी मोठी सुधारणावादी, नवमतवादी, परंतु स्वतःच्या मुलीस मात्र त्यांनी तसेच ठेवले आहे? रमा, नाही, त्यांच्या इब्रतीसाठी तू सकेशा हो असे नाही म्हणणार मी, परंतु हा मुद्दा तरी ध्यानी घेशील ना शांते? तू तुझ्या स्वतःच्या उदाहरणाने आपला नवमतवाद कितीतरी पावले पुढे नेशी लागू. सनातन्यांकडून होईलही थोडासा विरोध, पण तुझ्या पाठीशी तुझे आई बाबा भक्कमपणे उभे आहेत. अजिबात घाबरू नकोस. हे घे, तू पुरेसा विचार कर आणि योग्य तो निर्णय घे. आम्ही सारे वाट पाहत आहोत.